यांच्यात याच टर्मिनसवरून गेली 3 वर्ष वाद सुरू होता। सत्ता येताच राज्य सरकारने सावंतवाडी टर्मिनल मंजुरीसाठी पाठवून एका अर्थी राणेंना शह दिला आहे। सिंधुदुर्गात टर्मिनस कुठं व्हावं यावरून गेली 3 वर्ष राणे आणि केसरकर यांच्यात वाद सुरू होता। राणेंना हे टर्मिनस मडुरेत हवं होतं तर केसरकरांना ते सावंतवाडीत हवं होतं। याच विषयावरून राणे केसरकर यांच्यात वाद पेटला होता। त्यावेळी काँग्रेसची सत्ता असल्यानं नारायण राणे यांची चलती होती। राणेंनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवत मडुरेसाठी प्रयत्न सुरू केले होते। मात्र काँग्रेसची सत्ता गेल्यावर केसरकरांनी हे टर्मिनस सावंतवाडीतच होण्यासाठी पाठपुरावा केला। सध्या केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे सुद्धा सिंधुदुर्गातील असल्यानं राज्याच्या प्रस्तावाला बळकटी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्य सरकारनं नुकताच केंद्राकडे सावंतवाडी टर्मिनसच्या मंजुरीचा प्रस्ताव पाठवलाय। सावंतवाडीतलं टर्मिनल मडुरा का सावंतवाडी हा विषय महत्त्वाचा नसून आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणारं टर्मिनल, रेल्वेचं टर्मिनल हे मंजूर झालेलं आहे आणि यासाठी याचं श्रेय नक्कीच केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या तत्पर निर्णय क्षमतेमुळेच हा प्रश्न सुटलेला आहे। तसं पाहता सावंतवाडी आणि मडुरे या 2 स्टेशन मधलं अंतर अवघं 4 किलोमीटरचं, पण दोनही नेत्यांनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवत केंद्राचा 10 कोटींचा निधी पडून ठेवला। हे टर्मिनस कुठेही करा पण बाहेर जाऊ देऊ नका असं एका बाजूला इथले स्थानिक लोक ओरडतायत। मात्र अजूनही राजकारण्यांना मात्र जाग आल्याचं दिसत नाही। काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना अजूनही हे टर्मिनस मडुरेत हवंय। लोकांच्या जमिनी जात असतील तर आम्ही स्थानिकांच्या बाजूने राहून आंदोलन करू अशी भाषा काँग्रेसचे पदाधिकारी करतायत। राजकारण न करता जिथे जागा उपलब्ध आहे त्याच ठिकाणी ते मळगाव टर्मिनस व्हावं अशी आमची इच्छा आहे। आणि जर मळगावातल्या लोकांची जागा दिली आणि लोकांची भावना असली लोक टर्मिनस जागा द्यायसाठी तर आम्ही लोकांबरोबर मळगावच्या राहू। सिंधुदुर्गात एखाद्या प्रकल्पावरून निर्माण होणारे वाद काही नवे नाहीत। आता टर्मिनस वरून निर्माण झालेला हा वाद अखेरच्या टप्प्यात आला असला तरी कोण जिंकेल आणि कोण हरेल हे नजीकच्या काळात ठरेलच, कारण या वादाची सुरुवातही टर्मिनस वरूनच झाली होती। विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।